हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो मम्मीकडे आली आहे मी काल रात्रीच, कारण की खूप तब्येत बिघडली होती माझी. आत्ता पण थोडंसं तर आहे, थोडं बरं आहे. विकनेसपणा खूप आला होता, मला डोकं खूप दुखत होतं. सो ननंदबाईंचं धोंडे जेवण होतं काल माझं. तर सकाळीच मी उठले, एक खूप विकनेसपणा जाणवत होता. म्हणजे उभा राहिलं तरी म्हणजे पायांना पूर्ण गोळे येत होते किंवा मग डोकं दुखत होतं, असं काहीतरी खूप जाणवायला लागलं. मग आईला कॉल केला, म्हटलं की तू ये आईंना स्वयंपाकाला, कारण की त्यांना पटपट एवढ्या लोकांचं काही जेवण होणार नाही. त्यांची 5-6 लोक होती. परत मग संध्याकाळी माझे मम्मी पप्पा किंवा मग दादा वहिनी असे सगळे जेवायला येणार होते. सो तिला म्हटलं त्यांना काही एवढं पटपट उरकणार नाही, तू त्यांना हेल्प करायला ये. सो ती ठीक आहे बोलली, ती आली. नंतर मग तरी पण दिवसभर मी झोपून होते काल. त्यांचे पाहुणे वगैरे आले तरी पण मला म्हणजे काहीच उठावंसं पण वाटत नव्हतं. सो मग आई बोललं की तू जा संध्याकाळी 2-3 दिवस जरा आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. म्हटलं ठीक आहे. आता काल रात्री मी आली आहे. आज यांचं धोंडे जेवण आहे, कारण की मग दिदीच्या पण घरी थोडंसं काम चालू आहे. त्यामुळे ती म्हणली पुढं ढकलण्यापेक्षा मग आजच करूया. म्हटलं ठीक आहे चालते. आता आज संध्याकाळी आहे. आता बहिणीचं काम उरकलं, त्या डेकोरेशन वगैरे करणार आहे. त्यांना बोललं आता तुम्हीच करा, मला तर थोडंसं तर जाणवते थोडासा आज पण विकनेसपणा. सो म्हटलं मला तर काही जमणार नाही, थोडीफार जेवढी मदत होईल तेवढी तर मी त्यांना करू लागेलच. आता बघू. आई दादा गेलेत बाहेर. इशिका प्रिशा खेळतात. विहान तर काय माझ्याबरोबर आला नाही. त्याला काय होतं ना, आता तिथल्या मुलांची सवय लागलेली आहे खेळायची, त्यामुळे तो इथं पटकन त्याला करमत नाही किंवा मग असं एकटं जाणवतं. आता टीव्ही वगैरे सगळे, इशिका पण आहे खेळायला त्याच्यासोबत, पण त्याचं कसं आहे नाही बाबा, आता मी मुलगा आहे ना, मग मुलांसोबतच खेळणार असं त्याचं चाललेलं असतं. म्हणजे ठीक आहे. आता तो संध्याकाळी आई पप्पांसोबत येईल. माझ्या नणंदबाई आल्यात, त्या पण जेवायला आणतील संध्याकाळी. सो असे सगळं आहे. आता बघू, ज्या ज्या गोष्टी शेअर करता येईल जेवढ्या दिवसभरात तेवढं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हा, कोणाला मिशी आली? मिशी कोण आली? आता आहे ना, याच्याकडे कोण आहे तरी पण हा माझं कोण मागतो इकडं, मला पण खायला दे, आहे ना, दे इकडे. चल, कोणाला आईस्क्रीम आवडती? त्याचं असं आहे, सगळ्यांना एक दिलाय ना, मला पण एक पाहिजे. थांबा 2 मिनिटं सारखा, तुला पाहिजे? माझं बरी नाहीये तरी पण माझं चाललंय आईस्क्रीम खाणं. तोंडाला मुळात चवच नाहीये तरी पण म्हणलं आता खावं. काय चाललं? कुठे मामाश्री? काय चाललंय? कुठे आहे म्हणलं? सूर्य एवढा मोठा झोका आहे, तो दिलाय सोडून आणि साडीचा झोका बांधून खेळतात दोघी जणी. शिका वर का नाही खेळत झोक्यावर? वरच्या काढून ठेवल्या का पप्पांनी? त्याच्यावर धिंगाणा घालताना त्याच्यावर आणि खेळता खेळता चालले असं कुरडई पापड खाणं, हो की नाही? हळू जरा आणि वर चढू नका. तू काय बाळाने ही तुझी मम्मी का? मम्मी लयच मोठी आहे तुमची मम्मी. अहो तुमचे केस लय डोळा येतात तिथं. खेळा पण वर चढू नका, धिंगाणा करू नका. शिवाय झोपलाय. खिचडी भात करणं म्हणजे काही खाऊशीच वाटत नाही दुसरं काय मला. बघू चला काय करते. खिचडी भात चाललंय, खिचडी भात करणं तिचं. म्हणजे खाऊशी वाटत नाहीये काय, त्याच्यामुळे तिला म्हटलं साधाचा भात कर, जास्त काही तिखट नको. त्याच्यामुळं बरं नसल्यामुळे तोंडाला तर काही चव नाहीये. आता मम्मीने सकाळी वडापाव पण केले होते घरी, ते पण मला काही गेले नाही, खूप तिखट लागत होते. त्यामुळे मस्तपैकी तिने असं खिचडी भात केलाय गरम गरम, तोच खाते आता. आणि त्याच्यासोबत आहे ना मस्त अशी बॉबी. आणि सोबत आहे पाडाचा आंबा. मस्त गोड आहे. मम्मीचा चाललाय स्वयंपाक. तर दादा ब्लॉग बघतोय, त्याला हा ब्लॉगर खूप आवडतो. काय नाव आहे दादा? भाटुपा फूड ब्लॉगर आहे. फूड ब्लॉगर. सो आता त्याचेच ब्लॉग बघायचं चाललंय. आता पुरणपोळी तर काय आवडत नाही, याचे ब्लॉग बघूनच जरा तोंडाला पाणी चढावं म्हणलं आणि खाऊन घ्यायचं. सो हा ब्लॉगर आहे तो. हा ब्लॉगर आहे, फूड ब्लॉग आहे. एक्सप्लोअर करतोय तो सगळ्या ठिकाणचे फूड्स आणि मग सांगतो टेस्ट कशी कशी नाही. छान आहे पण ब्लॉगर हा. तर आता मम्मीचं आणि वहिनीचं चाललंय स्वयंपाक करणं. सो त्यांचा स्वयंपाक उरकतोय. वहिनी म्हणलं छान असं डेकोरेशन करू. आता दादाने फुलं वगैरे सगळे आणलेत. आत्ता वाजलेले आहेत मला वाटते काहीतरी 4-4:30. सो म्हणलं एवढं लवकर डेकोरेशन करून ते पूर्ण सुकून जाईल, कारण की सगळे जेवायला संध्याकाळी येणार आहेत. सो त्यांना म्हणलं तुम्ही पटकन उरका, तुम्हाला फुलं वगैरे सगळे कट करून देते, कारण की मला थोडंसं जरा अजून विकनेसपणा जाणवतोय. सो असं आहे चाललंय आमरसाचं काम.
आमरस इकडं चालली आहे मस्तपैकी झणझणीत अशी आमटी, त्यात पाणी ॲड करायचे अजून. स्वतः चालू झालं इकडं वहिनीचं डेकोरेशन करायचं काम. स्वयंपाक उरकलाय, फक्त आता गरम गरम पोळ्या करायच्यात. चला आत्ता शिकतं सुरुवात झाली. शिवांश झोपलाय मुळात, त्यामुळे तर मग पटपट उरकायचं चाललंय. आता बघू जेवढी होईल तेवढी मदत तर मी करेनच त्यांना. चला तर असं काहीचं उरकले आम्ही. तर इथं मध्ये आम्हाला ते नाव लावायचं होतं, अधिक मास सण लेक जावायच्या कौतुकाचा. ते लेट सांगितल्यामुळं दादाने काही ते आणून दिलं नाही, सो म्हणलं आता जाऊ दे. आणि असा काहीसा व्ह्यू आहे मम्मीच्या हॉलचा. आता इथं वर एक मूर्ती ठेवायची आहे, ती राहिली छान अशी. आणि इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग आता वहिनीचं सगळं उरकून झाले, डेकोरेशन वगैरे. ताट करायचं बाकी सगळं पूजेचं, स्वतः त्या करतील. मी माझं तर उरकून घेते, मला अजून फ्रेश वगैरे व्हायचे. पटकन उरकते आणि लगेच तुम्हाला भेटायला. आता तर उरकलं आहे माझं, मी नॉर्मल टचअप केलं आहे फक्त, जास्त काही हेवी मेकअप वगैरे काही केलेलं नाही आहे. बाकीचं सगळं वहिनीने छान असं उरकून घेतले. फक्त आता जे आम्हाला 5 भांडी द्यायचे त्याच्यावर अनारसे ठेवायचे बाकी आहेत. सो आता बाकीचे पण सगळे निघालेत, 10-15 मिनटात येतीलच. सो चला मग ते आता ते ठेवून घेते, अनारसे वगैरे पटापट सगळे. मस्त असं ओवाळायला ताट तयार केले आणि छान डेकोरेशन केले सगळं. बाहेर आम्ही काही जास्त रांगोळी वगैरे काढली नाही, कारण की कसं जिण्यावरनं चालताना सगळी ती मोडते त्याच्यामुळं. आणि फक्त आता या 2 सामानमध्ये वाती लावायच्या बाकी आहेत, बाकी सगळं रेडी झालं आहे. आमच्या 2 पर्या अशा छान छान गोड रेडी झाल्यात. आता आमच्या मनूचे एक ड्रेस आम्ही घेतला की 2 ड्रेस पूर्ण खराब होईपर्यंत काही सोडत नाही. तो ड्रेस घालतो की नाही मनू, आहे ना. एक ड्रेस आवडला की तो ड्रेस सारखं घालायचं असतं मग तिला, असं आहे तिचं. हो ना. कोण कोण आहे घरी आज सांगा बरं पटकन. हो ना, बरं. तिकडे येणार का प्रिशा सांगतीये, इकडनं येणार. तिचं म्हणणं की तिकडनं येणार, इथं बसणार आणि थोडा वेळ गप्पा मारणार, हो की नाही. सगळ्यांना सांगा आमच्या घरी पुरणपोळीला जेवायला या. हा, आता बड्डे झाला बरं. आता कोणी कोणी मनूला विश केला नाही त्यांनी पटकन विश करा. व्हिडिओ बघून सुद्धा विश केला नाही मनूला, हो ना मी मनू. हा, आणि हे ना आई बघा म्हणते, हे माझ्या मम्मी पप्पाची छान अशी फ्रेम. हा,
चला तर मग आता छान आपला धोंडे जेवणाचा कार्यक्रम पार पडलाय, तुम्ही तर पाहिलंच. सो त्यासाठी ना खरं तर दादाला, मम्मीला, पप्पाला आणि वहिनीला खूप मोठं थँक्यू की त्यांनी एवढा छान आपला कार्यक्रम सेलिब्रेशन केला किंवा सगळ्या पाहुण्यांचा छान असा पाहुणचार केलाय. त्यासाठी खरंच खूप त्यांचं मनापासून आभार आहे. आणि चला तर मी पण आता घरी चालली आहे, कारण की आम्ही जी बोर घेतली होती 2 दिवसापूर्वी त्याच्या सवासणी आहेत. सो म्हणलं आज ते सवासणी घालावेत. आज शुक्रवारी चांगला दिवस आहे. सो आता ते येत आहेत घ्यायला. मी तिकडे चालली. आज थोडंसं वाटतंय बरं मला, थोडंसं आता थोडं म्हणजे बऱ्यापैकी बरं वाटतंय आज. सो चला आता मी पण निघणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला खरं तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी जे व्हिडिओ करेल ते तुम्हाला पटकन दिसतील, पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पटकन. चला तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये छान आठवणी घेऊन, छान व्यक्तींसोबत. तोपर्यंत बाय.